शांतनु खेळामुळे राहणार भोकरेवाडी हेगे रोड. आमचं मळीचं पाणी झालं विहिरीचं, शेतामध्ये पीक येतं जळून जातो. आम्ही ह्याच्या मागं आम्ही उपोषणाला बसलो होतो, आम्हाला मान्य केलं. नंतर आम्हाला हे केलं इलेक्शनच्यासाठी गडबड झाली, आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आमचं पाणी एकदम खराब झालेलं आहे, शेतीमध्ये पीक आलेलं जळून जातं. नामदेव चांगलं मेथे राणा बेलापूर्ती की रोड. आमचं टिळकनगर डिस्टरीमुळं शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि बोरला जवळजवळ 200-250 फूट मळीचं पाणी आहे. त्याच्यामुळं कुठलंही पीक येत नाही. जिथं ऊसाचं ॲव्हरेज 70-80 टन होतं ते आता 40-45वर आलं आहे. आता उपासमारीची वेळ आली, आता कोणतंही पीक येत नाही. उन्हाळा जास्त असल्यामुळं पाण्याची फार मोठी उष्णता आणि लय आग या पाण्यात. माणसं आणि जनावरांना फार मोठा धोका. किती फुटावरचं पाणी? 110 फुटावरून लाल पाणी निघून राहिलं. कंपनीने तुम्हाला नोटीस काय दिली आजची? तर तुमच्याकडे लाल पाणी नाही म्हणून असं दाखवलंय आणि तुमचे लोक कामाला घेतले म्हणून सांगितलंय. कुठल्या प्रकारचे लोक कामाला घेतलेले तुमच्याकडं? हा, आणि कंपनीने काय सांगितलेलं आहे का तुम्हाला गेटवर एंट्री देणार नाही? कोणत्या संदर्भात एंट्री देणार नाही ते सांगायचं कंपनीने. आता त्या नोटीसात उल्लेख जे केलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा बोरवेल आहे, 280 फूट पाणी आणि त्यातून हे बघा इथं लाल पाणी निघतंय. हे नामदेव 80 फुटापासून लाल पाणी येते बाहेर. हे नामदेव चांगदेव मेहत्रे यांच्या बोरवेल मधलं पाणी. आणि कंपनीने आम्हाला आज नोटीस पाठवली. आजची तारीख 3 तारीख असून 3/6/2024. तर कंपनी म्हणताय की तुम्हाला लाल पाणी नाहीये जमिनीत. आता हे पाणी नाही आहे तर मग काय? हे आता आम्ही उपोषण करणारे 6 तारखेला. हे फक्त कंपनीने आम्हाला याचं उत्तर द्यावे आणि कंपनीने स्वतः पाणी येऊन चेक करावे. लोक आणि आम्ही आमरण उपोषण करणार आहे. हे शांतनु विठ्ठल आमोलिक. ओके, धन्यवाद.